नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला. काही महिन्यांपूर्वी मी माझ्या बुकलिस्टचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. तर त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आज मी तुमच्यासोबत माझी कंबाईनची बुकलिस्ट शेअर करणार आहे, जी बी आणि सीसाठी आहे. तर राज्यघटनेसाठी आप्पा हातनुरे सरांच्या ह्या क्लास नोट्स आहेत. ह्या मी बरेच वर्ष झाले रेफर करते, म्हणजे तेव्हापासून करते मी. ह्या शॉर्टमध्ये आहे. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, भगीरथ प्रकाशनचं. हे ढवळे सरांचं पुस्तक, मॅथ आणि रिझनिंगसाठी. इकॉनॉमिक्ससाठी हातनुरे सरांच्या क्लास नोट्स आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. तर मी म्हणजे सुरुवात केली ना, तेव्हा हे पुस्तक मी यूज करत होते आणि नंतर मी याच्यावरती शिफ्ट झाले. सो दोन्ही पुस्तकं छान आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही वापरू शकता. हे किरण देसले सरांचं पुस्तक आहे इकॉनॉमिक्ससाठीच. भारताच्या भूगोलासाठी चव्हाण सरांचं हे पुस्तक आहे, स्टेप अप अकॅडमीचं. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी दीपक बाविस्कर आणि दिलीप पाटील सरांचं पुस्तक आहे, हे दीपस्तंभ प्रकाशनचं. आणि हे ह्या क्लास नोट्स. तर ह्या अपडेट झालेल्या आहेत, तुम्ही त्या पण घेऊ शकता. माझ्या ह्या आधीपासून मी ह्याच करते आणि मी माझ्या नोट्समध्ये अपडेट करत असते, हँड रिटन नोट्समध्ये. आणि हे सायन्ससाठी सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे. यालाच ऑप्शन म्हणून आहे ना, तुम्ही लोकसेवा अकॅडमीचे केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी सगळ्या तिन्ही पण यांचे आहेत, ते यूज करू शकता. ते पण खूप छान आहे. आणि माझ्या ह्या आहे ना नोट्स आहेत, मी त्या यूज करत असते. हिस्ट्रीसाठी 11वीचं पुस्तक आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही नक्की करा. आणि हे पण माझ्याकडे ना, याच्या पण मी नोट्स काढलेले आहे, पण मला तुमच्या सगळ्यांसोबत बुकलिस्ट शेअर करायची होती, त्यामुळे मी हे सगळं काढून ठेवलं आहे. आणि इतिहासासाठी, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी हे पुस्तक, हे पण लोकसेवा अकॅडमीचं आहे. हे पण अपडेट झालेलं आहे, ते तुम्ही यूज करू शकता. आणि इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, हे तुम्ही यूज करू शकता. आणि याच्यामध्ये ना फक्त आता करंट अफेअर्ससाठी तुम्ही इयरबुक किंवा कोणती परिक्रमा तुम्ही यूज करू शकता. हे एवढे सगळे पुस्तकं आहे, व्यवस्थित दिसत असेल. जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली होती तेव्हा मी याने सुरुवात केली होती. हे घेतलं होतं, त्याच्यानंतर हे घेतलं PYQसाठी. आणि हे PYQसाठी ना खूप महत्त्वाचे हे दोन्ही पण पुस्तक आणि हे पुस्तक पण. त्यामुळे म्हणजे MPSCच्या अभ्यासामध्ये PYQचं महत्त्व खूप आहे. त्यामुळे हे तिन्ही पण पुस्तकं माझ्या स्टॉकमध्ये आहेत. पुस्तकांच्या स्टॉकमध्ये हे तिन्ही पुस्तकं आहेत आणि हे आहेत. आणि ह्या सगळ्या नोट्स आहेत. नोट्स माझ्याकडे भरभरून आहेत, त्यामुळे मग रेफरन्स बुक तुम्ही बघू शकता. माझ्याकडे भरपूर नोट्स आहेत, भरपूर आहे. त्यामुळे मग ही माझी बुकलिस्ट आहे. आणि हा व्हिडिओ पूर्णतः अनफिल्टर आहे.
मी कोणती स्क्रिप्ट लिहिलेली नाही आहे किंवा मी कोणत्याही प्रकारे म्हणजे असं नाही का पाठांतर करून बोलते वगैरे, असं काहीच नाही आहे. खूप असं वाटलं मला की ना आपण बनवायला हवी ही बुक लिस्ट, कारण गावाकडे राहणाऱ्या मुलांना हेल्प होऊ शकते यातून. कारण तलाठी हे पद तलाठी ह्या पदाची ॲड आल्यापासून खूप सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे आणि खूप सगळ्यांचे मेसेजेस वगैरे येत आहेत. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. आणि जर तुम्हाला अभ्यासा रिलेटेड काही मदत हवी असेल ना, तर कमेंट करा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देते आणि कमेंट सेक्शनमध्ये पण मी त्याची लिंक देते. तर तुम्ही नक्की फॉलो करा टेलिग्रामला पण. मग तुम्हाला जर स्टडी रिलेटेड काही हेल्प लागली तर मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. बाय बाय. आणि खूप खूप स्टडी करा आणि काही मदत लागली तर नक्की मला मेसेज करा. ओके, बाय.